कार्य आणि ऊर्जा. सगळ्यांनी बघा आता कार्य आणि ऊर्जा वगैरे काय असतं नेमकं, त्याच्यामध्ये काय संबंध आहे वगैरे काय ते. सगळ्यात पहिलं आपण थोडंसं हे कार्य वेगळं, इलेक्ट्रिक कार्य वेगळं, कळलं. आता हे आपल्या माणसांचं कार्य आहे बरं, त्यामध्ये ते कार्य म्हणजे एखादी वस्तू उचलणे, वस्तू ओढत नेणे वगैरे त्या प्रकारचं कार्य आता ते, किंवा एखादी बॅग उचलून वरती चढत जाणे स्टेप्स वरती वगैरे अशा प्रकारची गणितं दिली तुम्हाला मी आता. ठीक आहे. तर आता समजा एक स्ट्रेट एक साधा पृष्ठभाग आहे, सरळ एक स्ट्रेट फ्लॅट पृष्ठभाग आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. याच्यामध्ये समजा आता इथे एखादी वस्तू ठेवली आपण, ए गप्पा रे, ठीक आहे. आता समजा ही वस्तू ठेवली, काही एखादा दगड असेल, काही ते टेबल असेल, काही असेल, टिंब 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 टिंब. ठीक आहे. आता याला समजा आपण इथून पकडलं, इथून या साईडने, आणि इथून या साईडने समजा कोणीतरी आपला एखादा बिल्डर धरलाय नाही भाऊने इथं आणि वडायला लागला तो मस्तपैकी. ठीक आहे. आता ऐका सगळ्यांनी काय ते, तर ही एवढी मोठी वस्तू आहे, याने इथं काहीतरी समजा आता फोर्स लावलाय, बरोबर का. याने ह्या वस्तूला तिकडे ओढायला लागलाय. क्लिअर का. सगळ्यांना लक्षात घ्या फक्त आता काय ते, ही दिलेली वस्तू जी आहे ना, ती वस्तू इथून ह्या पॉइंट पासून आता पुढे विस्थापित व्हायला सुरुवात होईल. अरे बरोबर आहे का. ठीक आहे. अर्थात ही वस्तू इथून इकडे विस्थापित व्हायला सुरुवात होईल म्हणजेच काय, ह्या वस्तूचं काहीतरी कार्य घडलं. बरोबर आहे. म्हणजे काही वेळेनंतर हीच वस्तू तुम्हा लोकांना ही या साईडला आलेली वाटेल, या साईडला दिसेल. ठीक आहे. जे काय असेल ते. ठीक आहे. म्हणजे ह्या वस्तूचं इथून पार इथपर्यंत विस्थापन झालं. ते विस्थापन जे झालं ते विस्थापन आपण विज्ञानाच्या भाषेत एस असं लिहितो. बरोबर आहे का. क्लिअर काय ते, विस्थापन आपण एस अशा भाषेत लिहितो. आणि अर्थात आपण ते हॉरिझॉन्टल झालं म्हणून समजा आपण अशा प्रकारे त्याला खेचलं होतं, आपण इथून इकडे त्याला खेचलं होतं. म्हणजेच ही वस्तू इथून इथे आणताना काहीतरी कार्य घडलं. काय घडलं. कार्य घडलं. आणि कार्य करण्यासाठीच तुम्हा लोकांना त्या बलाची आवश्यकता असते. बल लावलंच नाही, मला सांगा इथे 0 न्यूटन बल लावलं, ही वस्तू पुढे जाईल का. जाऊच शकत नाही. विषयच नाही ते. तो काय रजनीकांत का घेऊन जायला तिकडं, फक्त असा एक हेच आला लगेच, असं नाही होणार ते. त्याला काहीतरी बल लावा लागेल. हे 0 न्यूटन बल लावून ती वस्तू खेचण्याची सामर्थ्य फक्त एकाच माणसात आहे, ते म्हणजे रजनीकांत मध्ये, बाकी कोणात नाहीये. कोणामध्ये. सॅम मध्ये. चौमुळ आला का. चौमुळ कुठे रे, हात वर कर. चौमुळ. हा आहे चौमुळ. ते काय ते त्याने शोध काय लावला एका चौमुळने लेक्चर मध्ये माझ्या. याला म्हणतात वर्गमूळ, याला म्हणतात घनमूळ, याला म्हणतात चौमुळ. शोध लावला नवीन तो. ठीक आहे. तर आता ऐका, ह्या वस्तूला खेचण्यासाठी 0 न्यूटन बल लावलं तर काय उपयोग नाही होणार. तुम्हाला काहीतरी फोर्स लावावा लागेल. मिनिमम 0.1 न्यूटन तुम्हाला बल लावावं लागेल. तेव्हा आणि तेव्हाच ती वस्तू खेचली जाईल. अर्थात कार्य करण्यासाठी तुम्हा लोकांना अर्थात इथे बलाची आवश्यकता असतेच. सो कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. काय होतं रे त्यांना. अरे बरोबर त्यांना बे. आता झालं का. अच्छा अच्छा. मग ते करतील ना, मग एवढं काय टेन्शन घेताय. ठीक आहे. चला लिहा सगळ्यांनी. बे चाव बिऊ नका बसा. चला. कार्य बरोबर, आवाज नको. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. मतदारसंघ शांत बसा सगळे प्लीज. ठीक आहे. तर कार्य याला आपण इंग्रजीमध्ये शब्द म्हणू आपण त्याला W इज इक्वल्स टू बल. बल म्हणजे फोर्स इनटू विस्थापन म्हणजे एस. या प्रकारे आपण त्याला डिनोट करतो. ठीक आहे. W इक्वल्स टू एफ एस. आता मित्रमंडळ याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला एक ट्रिक सांगतो, काय लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कार्य म्हणजे एफ एस आहे. ठीक आहे. एफ एस म्हणजे सगळ्यांना माहिती आहे फॅशन स्ट्रीट. हा शॉपिंग वाले. हा चला शॉपिंग वाले सगळ्यांना ऐका. फॅशन स्ट्रीट जर तुम्ही नीट ऐका सगळ्यांनी, जर तुम्ही कार्य नाही केलं म्हणजे तुमचं कर्म नाही केलं, तुम्ही तुमचा अभ्यास नाही केला, कार्य नाही केलं, तर तुम्हाला लोकांना एफ एस ला जाऊन कार्य करावं लागेल. क्लिअर काय ते.
कुठे काय करावं लागेल? FS ला जाऊन. म्हणजे FS ला जाऊन मग ते बेल्ट वीक, पट्टी वीक, काय कोणाला गजरे वीक, ती कामं करायला लागतात तिकडे तुम्हाला. तर ते लिहून घ्या. हा अनुभव म्हणून इकडे आलो मी. चला लिहा. अबे मी ते दप्तर विकायला बसतो सेशनला, बस. अजून काय? ठीक आहे, लिहा. तुम्ही पण याचा पार्ट टाइम एक्झाम झाल्यावर. चला लिहा सगळ्यांनी, चला. हे बस झालं रे. कार्य म्हणजे W इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे FS. लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेली ट्रिक डोक्यात ठेवा फक्त की W इक्वल्स टू FS म्हणजेच काय, जर काम नाही केलं तर FS ला जाऊन काम करावं लागेल, पट्टे विकायला लागतील. ठीक आहे. आता याला दुसऱ्या एका प्रकारात मांडतो. मला फक्त सांगायचं एक तुम्हाला छोटीशी एक कन्सेप्ट पण अशी आहे. आता ह्या वस्तूला जेव्हा मी तिकडे खेचतोय, तर लक्षात घ्या सगळ्यांनी, हे साईडला ठेवतो सगळं फक्त. याला जेव्हा मी त्या साईडला खेचतोय, या वस्तूला मी तिकडे खेचतोय, तर इथे काहीतरी बल कार्य करते, बरोबर आहे का? ती पॉवर झाली, फोर्स झाला. हा फोर्स आहे, हा फोर्स आहे, हे बल आहे. ठीक आहे. आता ह्या वस्तूवरती 100% खालून अजून एक बल अप्लाय करतं, ते म्हणजे कोणतं माहिती आहे का? गुरुत्व. अरे असतं का? नाही. इथे गुरुत्व बल वगैरे असतं, गुरुत्व बल वगैरे असतं, हे याला अप्लाय करते इथून, बरोबर. आणि अर्थात या वस्तूचं स्वतःचं काहीतरी वस्तुमान पण असतं ना रे, बरोबर ना. मग याचं वस्तुमानाचं पण जे काय बल असतं ते त्याला नॉर्मल, त्याला एन असं म्हणतात, नॉर्मल डायरेक्शन मध्ये म्हणजे परपेंडिक्युलर त्याला अप्लाय करत असतं, ते त्याला आपण त्याचं वस्तुमान असं म्हणू. या वस्तूवरती काय काय अप्लाय होते बघा एकाच वेळेला, काय काय, ते नुसती वस्तू पडून नाही बरं, लक्षात घ्या. हे बघा, ही वस्तू नुसती जरी थांबून ठेवली तर मी, तर त्या वस्तूचं वस्तुमान असं वरून खाली अप्लाय होते आणि खालून त्याला गुरुत्व अप्लाय होते. हे दोन फोर्स 100% त्याला तर कोणी अडू शकत नाही. पण जेव्हा मी या वस्तूला ओढायला सुरुवात करतो, लक्षात घ्या, मी डायरेक्ट ती वस्तू काय अशी काय, मी काय तो बाहुबली नाही उचलून घेऊन जायला ती वस्तू. ठीक आहे, बाहुबली पण नाही, ती वस्तू इतकी जड आहे ती तुम्हाला खेचावीच लागते. आता ती वस्तू खेचताना त्याच्यावर हे प्रयुक्त आहे, त्याचं वस्तुमान प्रयुक्त आहे, मग त्याला खूप ताण द्यावा लागेल. आणि अजून एक दुसरी गोष्ट, हा जो सरफेस आहे, सरफेस, ह्या सरफेस मध्ये अर्थात हा सरफेस काय गुळगुळीत आहे असं नाहीये, फ्रिक्शनल फोर्स, त्याला ते फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. 100% इथे फ्रिक्शन असल्या कारणाने तुम्हाला इथे जास्त फोर्स द्यावा लागेल. जर हा पृष्ठभाग गुळगुळीत असेल तर त्याला तुम्हाला फोर्स कमी लावला तरी चालून जातं, लावावा लागतो बरं. आता गुळगुळीत पृष्ठभाग नुसते वस्तू पडून राहिले थोडे ना आपोआप येणार अलीकडे, शक्यच नाही. त्याला उतार बितार स्लोप बीप सगळ्या गोष्टी त्यानंतर, दॅट इज मेकॅनिक्स, ते तुम्हाला गरज नाहीये, दॅट इज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ती गरज नाहीये. तर तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आता मला, रिझॉल्युशन ऑफ फोर्स आपण असं करूया. जर हे ठीक आहे, तुम्हाला आता कळलं काय काय फोर्स अप्लाय असतो, गुरुत्व बल अप्लाय असतं, वस्तुमान अप्लाय असतं, आणि वस्तू तिकडे खेचल्यानंतर फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच त्याला घर्षण बल असं म्हणतात. ते घर्षण बल ह्या उलट्या डायरेक्शन मध्ये अप्लाय असतं. हे 4 प्रकारचे बल त्याच्यावर अप्लाय असतात. कोणते कोणते बघा, एक गुरुत्व बल, वरतून वस्तुमानाचं बल असतं, ते इकडून फोर्स लावलाय तो, आणि या साईडला फोर्स तिकडून लावलाय तर त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये घर्षण बल तिथे असतं, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. आता ह्याच ठिकाणी जरा दुसरी एक कन्सेप्ट घेऊ आपण. हीच वस्तू आहे, समजा आता या प्रकारे या वस्तूला आपण इथून असं खेचलं, हा आमचा बिल्डर, ठीक आहे. आता मागाशी कसं होतं माहिती आहे का, ती वस्तू मी सरळ खेचत नेली अशी, बरोबर आहे का, सगळ्यांना कळतं काय ते. पण आता कसं तसं नाही, आता तुम्हाला ती वस्तू अशी वर खेचत नाही तुम्ही, वर अशी, तरी पण जरी ती वस्तू अशी वरून जरी खेचली तरी डिस्प्लेसमेंट सरळ होणार आहे. क्लिअर काय ते. तर अर्थातच ह्या वस्तूला फोर्स आपण इथून लावलाय, क्लिअर आहे का सगळ्यांना, फोर्स कुठून लावलाय, वरून लावलाय फोर्स आपण. आणि तो फोर्स जरी वरून लावला आपण त्या वस्तूला, तरी पण त्या वस्तूचं विस्थापन हे या दिशेने चाललंय. अर्थातच समजा इथून इथपर्यंत विस्थापन झालं, इथे एक काहीतरी दिसतंय, इथे 90 बनलं, इथे थीटा असेल, क्लिअर का सगळ्यांना, हे विस्थापन आहे आपलं. तुम्हाला क्लिअर आहे का सगळ्या गोष्टी काय सांगितल्या त्या, व्यवस्थित बघून घ्या सगळ्यांनी काय ते, हे एवढं तुमचं काय विस्थापन असेल ते. ठीक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट सांगतो, लक्षात कसं ठेवायचं, एवढं तुम्हाला लोकांना ते साईन कॉस बीस डोक्यात राहणार नाही. तुम्हाला फक्त मी मेन सांगतो काय ते, जर ह्या वस्तूला या डायरेक्शन मध्ये जर आपण खेचलं, वरून खेचलं आपण, तर अर्थात या थीटाच्या साईडला तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट आहे ट्रिगोनोमेट्री मधली, ती म्हणजे काय माहिती आहे का, एक तर साईन थीटा आणि दुसरा काय माहिती आहे का, कॉस थीटा. तर साईन थीटा म्हणजे काय माहिती आहे का, अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट साइड म्हणजे समोरची बाजू, समोरची बाजू हीच ना मग, ठीक आहे बरोबर का. ही बाजू अपॉन हायपोटेनस म्हणजे काय माहिती आहे का, कर्ण. नाहीच कळलं काही लोकांना, समोरची बाजू भागिले कर्ण असं असतं ते. मग त्याला समोरची बाजू सबा भागिले कर्ण, ठीक आहे. त्याला समोरची म्हणजे अपोजिट साइड भागिले हायपोटेनस, इंग्लिश मिडियम अर्धवट शिकलेले, सेमी इंग्लिश, ठीक आहे सगळे. त्यानंतर कॉस थिटा जर म्हटलं
तर लगतची बाजू भागिले कर्ण या अशा प्रकारे काहीतरी असतं आणि त्यालाच म्हणतात ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, तर तुम्ही लोक एवढा काय नका, तुम्हाला फक्त मी सरळ काय सांगतो ते ऐका फक्त काय करायचं याच्यामध्ये. ठीक आहे, साधं सरळ आहे. तुम्हा लोकांना हा समजा त्याने ह्याला म्हणतात क्षितिज समांतर दिशेने आणि ह्याला म्हणतात क्षितिज लंब दिशेने. याला काय म्हणतात सांगा लवकर? क्षितिज काय समांतर दिशेने, इंग्रजी माध्यम अर्धवट हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, आणि याला म्हणतात क्षितिज लंब. मग क्षितिज लंबला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये. क्लिअर सगळ्यांना काय ते? हे झालं क्षितिज समांतर, ते झालं व्हर्टिकल मध्ये. ठीक आहे, तर तुम्हा लोकांना जर त्याने असं म्हटलं की क्षितिज समांतरचा काढा, हॉरिझॉन्टलचा काढा, तर हॉरिझॉन्टलला तुम्हा लोकांना अशा प्रकारे करावं लागेल त्याला. इकडे बघा सगळ्यांनी काय ते. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कार्य काय घडलं तर एफ म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालंय ना. ठीक आहे, फक्त ही बाजू काढण्यासाठी तुम्हा लोकांना इथे कॉस थिटा असं घ्यावं लागतं. जे काय कार्य घडलं त्यासाठी हे झालं तुमचं कुठलं हॉरिझॉन्टल वालं कार्य, म्हणजेच कुठलं वालं? क्षितिज समांतर वालं. बरोबर, कार्य एच आपण हॉरिझॉन्टल म्हणू त्याला आपण. आणि दुसरं वालं कार्य जे काही कार्य आपलं व्हर्टिकल मध्ये घडलं त्यासाठी तुम्हाला लोकांना लागतं एफ साइन थिटा. प्लीज कॉपी करा. मला माहिती आहे डोक्याच्या वर जाणार आहे, पण ह्याला गणितात कसं अप्लाय करायचं ते गणित आलं की सांगतो. फक्त कॉपी करा, काय टेन्शन घ्यायचं नाही. कारण आपल्याकडं हे त्रिकोणमिती नावाचा प्रकार आपण शाळेत पण नीट शिकला नव्हता. ठीक आहे, लिहा. फक्त सांगेल तेवढं लिहा. एच म्हणजे हॉरिझॉन्टल, ते इनिशियलच्या अक्षरांचे फुल फॉर्म लिहा तिकडे सगळ्यांनी. बरं, क्षितिज लंब म्हणजे व्हर्टिकल, क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल, एच म्हणजे हॉरिझॉन्टल झालं, व्ही म्हणजे काय झालं ते तुमचं व्हर्टिकल झालं. हॉरिझॉन्टल कार्य काय घडलं, व्हर्टिकल कार्य काय घडलं, त्यासाठी एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टलला, एफ एस साइन थिटा आपल्या व्हर्टिकलला. ह्याला हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं थोडंसं बेसिक इथे अप्लाय होतं. हे गणित येऊ शकतं स्टेट बोर्डमध्ये, नवीन पुस्तकात आहे, नवीन शालेय पुस्तकात. झालं. आता जेवढं आतापर्यंत सांगितलं त्या रिलेटेड काही गणितं बघू आपण. या रिलेटेड वाली गणितं, या रिलेटेड मध्ये गणित नंबर 1 सगळ्यात पहिलं म्हणजे 17 नंबर त्यातनं याच्या पुढचं वाला येते. त्याच्यासाठी आपण काय करू, इझी पहिलं बघू आणि मग ते झालं की मग परत मागे जाऊ. 21 नंबरचं गणित बघा. 21 नंबरचं गणित, त्यात फक्त बल दिलंय, विस्थापन दिलंय आणि कार्य दिलंय. मग तुम्हाला ते कार्य काढायला काही अवघड जाणार नाहीये. तर 21 नंबरचं गणित आपण उलटं करायला घेऊ. पहिले 21 नंबरचं करायला घेऊ गणित आपण सगळेजण. ठीक आहे, 21 नंबर टाका सगळ्यांनी प्लीज. 21 त्यामध्ये म्हटलं गेलंय, एका मनुष्याने एका पुस्तकाला 6 न्यूटन इतके बल लावले असता पुस्तकाचे समजा 30 सेमी इतके विस्थापन झाले, तर त्या माणसाने किती कार्य केले? जरा सगळ्यांनी जरा लक्ष द्या वरती प्लीज. आता त्याने बल म्हणजे फोर्स, किती फोर्स लावला सांगा लवकर. त्याने किती लावलाय? 6 न्यूटन. 6 न्यूटन झालं ते. एन म्हणजे न्यूटन. पुढे पुस्तकाचे समजा 30 सेमी इतके विस्थापन झाले. विस्थापनला आपण कुठला अक्षर वापरतो सांगा लवकर. विस्थापन म्हणजे काय? एस इज इक्वल टू काय म्हटलं त्याने, किती? 30 सेमी ना, 30 सेंटीमीटर. आपल्याला काही जरी झालं तर हे न्यूटन असल्यामुळे हे मीटर मध्ये असलं पाहिजे. ते जर न्यूटनचं डाईन असतं तर आपण सेमी मध्ये अलाउड केलं असतं त्याला, पण आता अलाउड नाही. ते हे न्यूटन आहे, 6 न्यूटन आहे. ते तुम्हाला लोकांना मीटर मध्येच पाहिजे, काही उद्या मध्ये. मग या 30 मीटर सेंटीमीटरला पहिलं मीटर मध्ये सांगा. बरं मला सांगा 100 सेमी म्हणजे किती मीटर? अरे बोला ना. बरं उलट विचारतो, 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100. वा काय हुशार आहे तुम्ही लोक, वा. 100 सेमी. अरे मग तेच तर विचारलं होतं. गंगाधरी शक्तिमाने गंगाधरी चौकीदार ही एक बस. अरे आता मला सांगा मग 30 सेमी बरोबर किती मीटर? तर याला आपल्याला भागावं लागेल 100 ने. ल्या मग ते 30 भागिले 100 करा. मग त्याला 30 भागिले 100 मीटर. कळलं का सगळ्यांना? हे असं करून घ्या, 30 भागिले 100 मीटर. मग आता तुम्ही लोक डायरेक्टली त्याला अप्लाय करू शकता. तुम्हाला तिथेच त्याला पॉईंट 3 मध्ये घेतलं तरी हरकत नाही. ते एकच झालं सगळं. ते मग ते शून्याला गेला, 0 ते 0.3 काय मीटर. आपल्याकडे व्हॅल्यू कोणत्या बल आहे 6 न्यूटनचं, विस्थापन आहे तुमच्याकडे 0.3चं. आता तुम्हाला लोकांना माहिती आहे कार्य बरोबर काय. चला कमॉन, कार्य बरोबर. कार्य जर नाही केलं तर फॅशन स्ट्रीटला बसावं लागेल पट्टे विकायला, बरोबर का? सो फॅशन स्ट्रीट म्हणजे एफ एस मध्ये किमती भरा. चला फटाफट, चला कॉन्फिडन्स वाढेल तुमचा आता. बरोबर द्या. 6 इथे आलं 6 गुणिले एस फॉर
डिस्प्लेसमेंट विस्थापन किती सांगा 0.3. उत्तर काय आलं सांगा साहित्रिक 18. साहित्रिक 18 लिहिल्यानंतर पॉईंटच्या पुढे एकच घर आहे, इथे एकच घर द्यायचं आणि हे येतं जूल मध्ये. जूल. नेक्स्ट अशा रिलेटेड वाला प्रश्न क्रमांक 18 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक नीट टाका बरं, मी तुम्हाला ते बरोबर ते बेसिक मध्ये बसून द्यायलो सगळी गणित मी व्यवस्थित सगळ्यांनी लिहायचं, गडबड काहीच नाही करायची कोणी ती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आता 18 नंबरला आपण सध्या. 18 नंबरचा प्रश्न जरा काळजीपूर्वक वाचायचा. प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून म्हणा त्याला 60 कोनातून म्हणजे 60 अंश कोनातून लावलेल्या क्षितिज समांतरला अंडरलाईन करा सगळ्यांनी. क्षितिज समांतर मीन्स सेमी इंग्लिश वाले हॉरिझॉन्टल. क्षितिज समांतर मीन्स हॉरिझॉन्टल, समांतर क्षितिजाला समांतर म्हणजे एका फ्लॅट सरफेसला समांतर, हॉरिझॉन्टल. रेडी. 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे, म्हणजे तुम्हा लोकांना त्याने अँगल दिलाय थीटा इज इक्वल टू 60 अंश, मग त्याने तुम्हा लोकांना बल दिलंय एफ इज इक्वल टू किती सांगा लवकर 100 न्यूटन. माझ्यासोबत लिहित चला सगळ्यांनी. याला जरा गणिताला व्हीआयएमपी करून घ्या. ही गणित तुम्ही स्किप करता कारण ह्या त्रिकोणमिती नावाचा प्रकार पडतो म्हणून स्किप करता. पण तुम्हाला एकच असं गणित आहे पुस्तकात आणि त्याची व्हॅल्यू पाठ करून जायची, म्हणून टेन्शन घेऊ नका तुम्ही लोक. ठीक आहे. थीटा 60 आहे, फोर्स 100 न्यूटनचा लावलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं म्हटलंय क्षितिज समांतर दिशेमध्ये विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत आहे. तर तुम्हाला त्याने कार्य सुद्धा दिलंय मित्रमंडळ. कार्य म्हणजे डब्ल्यू, आणि डब्ल्यू किती दिलंय त्याने सांगा लवकर 400 जूल एवढं त्याने कार्य तुम्हाला लोकांना दिलेलं आहे. होईल होईल होईल, नका टेन्शन घेऊ. तुम्ही पहिले दिलेल्या त्या गोष्टी लिहा, जे गणितात दिलं मी सोल्युशन दिलंच नाही अजून. होईल ते स्क्रीनशॉट. पेशन्स ठेवा जरा. 400 जूल एवढे कार्य होत असल्यास त्या वस्तूचे विस्थापन किती, म्हणजे तुम्हाला लोकांना यस ची किंमत किती ती काढायची. कळलं का सगळ्यांना काय ते? आता बघा सगळ्यांनी, यस ची किंमत आपल्याला काढायची म्हटल्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे. क्षितिज समांतर म्हटलं तर तुमचा कॉसवाला फॉर्म्युला का साईनवाला फॉर्म्युला? कॉसवाला फॉर्म्युला. वाचा आणि सांगा. ते समांतरवाला म्हटलं, समांतरवाला म्हटलं तर कॉसवाला फॉर्म्युला, आणि समांतरवाल्यामध्ये मग कार्य बरोबर तुम्हाला मगाशी लिहून दिलं होतं मी एफ एस म्हणजे एफ गुणिले एस. बरं ध्यानात घ्या सगळ्यांनी, एफ एस म्हणजे एफ गुणिले एस असतं आणि गुणिले कॉस थिटा. हे अशा प्रकारे त्याला तुम्ही मांडा सगळ्यांनी प्लीज, समजूनच घ्यायचंय बरं. हॉरिझॉन्टल म्हटलं तर कॉस असतं आणि व्हर्टिकल म्हटलं तर साइन असतं. ठीक आहे. कॉस थिटा, एफ एस कॉस थिटा. आता एफ एस कॉस थिटा मध्ये तुम्हाला लोकांना आतमध्ये कार्य दिलंय 400 दिलंय, फोर्स 100 दिलाय, एस काढायचा आहे. कॉस थिटा म्हणजे कॉस 60. आता कॉस 60 ची व्हॅल्यू फक्त तुम्हाला लोकांना पाठ करावी लागेल, मी सांगतो तेवढंच करून जाऊ. कॉस 60 म्हणजे 1/2. असे तुम्हाला उद्या परवाच्या मॅथ्सच्या लेक्चरमध्ये मी त्रिकोणमितीचा एक भाग घेणार आहे अर्धा एक तास. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या कॉस्टच्या सगळ्या साईनच्या व्हॅल्यू सांगणारच आहे मी. आता त्यात वेळ घालवत नाही बिनकामाचा. कॉस 60 चा अर्थ असतो 1/2. तो अख्खा तक्ता तुम्हाला लिहून देईल मी. कॉस 0, कॉस 45, कॉस 60, कॉस 90, कॉस 30 एक असो त्यामध्ये. 0, 30, 60, 90 सगळे ते तुमच्या आवडते, तुमच्या व्यावहारिक जे जीवन आहे ना त्यातले गणित सगळे ते. नाही तसंच आहे बघा ना, बघा असं आहे ते 0 डिग्री, मग 30, मग 30 नंतर 45 वाले, त्यानंतर मग कसले रे 60 वाले, मग 90 वाले. 90 वाले सगळे हातवर करा. 90 वाले आहेत का? बरं 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 आहेत ना. तुम्ही कुठंच नाही, तुम्ही कुठं नसता सांगा फक्त. तुम्ही गटात पण असता. ठीक आहे. चला इकडे बघा सगळ्यांनी. हा तेच लोकांना गटातून काढताना अनुभव येतो ना माणसांना. हा चला बसू. नालायकांनो द्या चला गपचूप अभ्यास करावे. सांगा कार्य किती? ए गपरे, मम्मीला नाव सांगेल तुझ्या मी, शांत बस. चला फोर्स किती 100. त्यानंतर एस काढायचंय आणि कॉस थिटा म्हटल्यानंतर कॉस थिटा किती 60 ना. संपला ना विषय भाऊ, विषयच नाही. हे बघा 100 इथे 100 इथे 400, 2 शून्य उडू का इथं? संपला विषय. चला उडवा. 2 शून्य इथे उडून टाका. हा 2 शून्य गेले, या 2 शून्य ना इथे राहिला 4, एकाला लिहायची गरज नाही. इथे राहिला एस गुणिले कॉस 60 म्हणजे किती माहितीये का 1/2. संपला विषय. तो 2 जो इथे भागिले तो इथे गुणिले होईल. 4 दुने 8 येईल. एस एस इज इक्वल टू 4 दुने 8 मीटर. 8 मीटर.
आता प्रश्न क्रमांक जो मी सोडला होता 17 नंबरचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न कोणता तो 20 नंबरचा. ठीक आहे, यासाठी थोडंसं पहिल्यांदा तुम्हाला जी शक्ती काय असते शक्ती ते सांगावं लागेल मला आता. ठीक आहे, रेडी. आता शक्तीसाठी पहिल्यांदा आपले मला बेसिक फॉर्म्युला पुन्हा एक रिवाइज करू द्या या चॅप्टरचे जरा. बरं, आता स्टार्टिंग पासून तुम्हाला लोकांना फोर्स नावाचा एक प्रकार आलेला आहे याच्यामध्ये. फक्त व्यवस्थित मला एक एक सांगत चला, काही टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही टेन्शन घेऊ नका. बेसिक आहे, खूप बेसिक आहे. बरं, आता चला रेडी. आता मी रिवाइज करतोय, कोणी लिहू नका, रिवाइज करतोय फक्त. मला सांगा, फोर्स आपल्याला शक्ती पाहिजे तर आपण देवाकडे आराधना करतो का देवीकडे आराधना करतो? देवीकडे आराधना करतो. काय? माँ. हाँ, माँ. तुम्हारे पास क्या है? माँ है. माँ मतलब मास्टर है. माँ भाऊ है, भाऊ. ठीक आहे, कोण आहे ते पप्पावाला रे? हा बाळा बघ इकडे, चल. ठीक आहे, चला आता वे बस, टाइमपास नको आता. फोर्स इक्वल्स टू एक अपना, कोण आहे ते कुत्र्याचं पिलो रे? शांत बस ना. ठीक आहे, इथे लक्ष द्या सगळ्यांना. आता फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे एफ इक्वल टू मा. एम म्हणजे काय? मास. ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. मराठीत सांगा, एम म्हणजे काय? वस्तुमान. एम म्हणजे काय? वस्तुमान. ए म्हणजे काय? त्वरण. वरण नाही, काय? त्वरण. त्वरण. आता नेक्स्ट ऐका सगळ्यांनी, याच्यानंतर बेसिक. आता डब्ल्यू इज इक्वल टू, काम नाही केलं तर कुठे काम करावं लागेल? फॅशन स्ट्रीटला, एफ एस. कुठे काम करावं लागेल? एफ एस ला काम करावं लागेल. पट्टे विकावे लागतील बसून तिथं. ठीक आहे, बघा, एफ इक्वल टू मा. वर्क नाही केलं तर काय रे बाबा? नो, फॅशन स्ट्रीटला काम करावं लागेल. एफ एस झालं ते. आता तुम्हा लोकांना याच्यामध्ये ही विद्युत नाही बरं. आता हे तुम्हा लोकांना जनरल वाला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तुम्हा लोकांना आता शक्ती काढायची. ती शक्ती, ती मागाची शक्ती नाही, आता ही वेगळी शक्ती आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी काय ते. तर शक्ती इज इक्वल टू, तुम्ही आता तुमच्यात शक्ती किती असते माहिती आहे का? तुम्ही काम किती वेळ करू शकता, ती शक्ती असते. काय म्हटलं मी तुम्हाला? कळलं काय ते? तुम्ही काम किती वेळापर्यंत करू शकता ती तुमची शक्ती असते. समजा एखादा व्यक्ती हा काहीतरी खूप चांगलं काम करतोय, तो जवळजवळ 8 तास काम करतोय, तर अर्थात त्याची शक्ती म्हणजे काय माहिती आहे का? तो काहीतरी कार्य करतोय काहीतरी वेळेमध्ये. दॅट इज कॉल्ड ॲज शक्ती, म्हणजे पॉवर. ही ह्युमन पॉवर आहे सध्या. क्लिअर सगळ्यांना? ह्युमन पॉवर असेल, मशीन पॉवर असेल, काही असेल, पण ते इलेक्ट्रिकचं काय आलं तर तुम्हाला ती पॉवर वेगळी, ती व्ही आय वाला येते. ठीक आहे, सो कार्य काहीतरी वेळेत तुम्ही कार्य करताय, ध्यानात घ्या सगळ्यांनी. सो पॉवर पी इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाइम. लिहून घ्या. ठीक आहे, आता हे झालं बेसिक. त्यातले 2 तुम्हाला गोष्टी माहिती होत्या आधीपासून. या हे लिहायची गरज नव्हती, फक्त हे लिहायचं होतं तुम्हाला. आता फक्त शक्तीचं हे लिहिलं असेल डबल तरी काय प्रॉब्लेम नाही. ते 10 वेळा लिहा, ते पाठच करून टाका, ते काही ठेवू नका त्याला. फोर्स इक्वल टू मा, डब्ल्यू इक्वल टू एफ एस. आणि शक्ती म्हणजेच काय? कार्य पर युनिट टाइम, म्हणजेच काय? वर्क पर युनिट टाइम, म्हणजे डब्ल्यू भागिले टी आलं. इथे युनिट बिनिट तेच ते मगाचं वॅट बीट. आता जेव्हा गणित जे तुम्हाला ते पहिलं वालं ते गणित काय बघा, ते काय ते. चला, गणित क्रमांक 17. स्वराली नावाची कोणीतरी मुलगी आहे. या संदर्भात तो गणित काहीतरी 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती? आता तुम्हाला यातलं दिलेल्या गोष्टी बघा काय काय. प्रश्न लवकर कळत नाही, थोडासा किचकट प्रश्न आहे हा. 2 मार्क डिझर्व करेल असा प्रश्न आहे. ठीक आहे, ध्यानात घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, स्वराली नावाची कोणती मुलगी, तिला 20 किलो वजनाची बॅग, म्हणजे तिने मास दिले. मास किती किलो वजनाची बॅग आहे? 20 ना. 20 किलो वजनाची बॅग आहे. 20 kg म्हणा तिथे, 20 kg. चला लिहायला काय माझ्यासोबत? मास दिले 20 kg. ठीक आहे, त्यानंतर ती बॅग तिला 5 मीटर उंचीवर न्यायची. आता तुम्ही मला सांगा, या सगळ्यामध्ये विस्थापन काय? म्हणजे एस ना. मीटर आलं म्हणजे विस्थापन, मीटर आलं म्हणजे विस्थापन. आता मासला मीटर म्हणू का मी? हे किलोग्राम मध्ये असतं. फोर्स न्यूटन मध्ये असतो. वर्क तुम्हाला लोकांना माहिती आहे कशामध्ये? ते वर्क जूल मध्ये असतं. आणि आता वॅट बीट मध्ये असतं. तुम्ही सरळ सरळ काय करायचं मला सरळ सांगा बेसिक. आता याच्यामधलं स्टार्टिंगचं काय म्हटलं बरं त्याने? सांगा ते. 20 किलो वजनाची बॅग म्हटलं तर मास 20 किलो आलं आणि 5 मीटर उंची न्यायचं, म्हणजे तुम्हाला यस दिलं. यस 5 मीटर असं लिहा तिकडे. एस म्हणजे 5 मीटर एवढं विस्थापन करायचं तिला त्या बॅगचं. ठीक आहे, आणि तिला 40 सेकंद लागतात. आता 40 सेकंद लागतात म्हणजे टी दिलाय त्यांनी, बरोबर आहे का? टी दिलाय. किती दिलाय? 40 सेकंद दिलाय. तुम्हा लोकांना काय काढायला सांगा लवकर? शक्ती. तिच्यामध्ये शक्ती किती आहे?
बरोबर का? त्याच्यामध्ये पॉवर किती ती काढायची. आता ती पॉवर काढण्यासाठी बघा किती मोठं गणित बनतं. आता ते चिल्लर आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, ऐका सगळ्यांनी काय ते. आता ऐका, काही असेल टिंब 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 टिंब, ठीक आहे. आता ऐका, समजा ही बाटली आहे, इकडे बघा, नाही बाटलीवाले इकडे बघा, ही बाटली आहे. हा हा, बाटली बाटली, ही बाटली समजा आता मला, हे बघा इथे खाली ठेवलेली मी, ठीक आहे, ध्यानात घ्या सगळ्यांनी. इथून ही बाटली समजा आता मला धरायची, ठीक आहे. बाटलीचं काहीतरी वजन आहे. अरे गपना, या बाटलीचं काहीतरी वजन आहे. समजा ही बाटली समजा मी उचलली, काहीतरी वजन आहे त्या बाटलीमध्ये. ही मला काहीतरी समजा 2 मीटर पर्यंत घेऊन जायची बाटली पर्यंत, टिंब टिंब. मला 2 मीटर पर्यंत ती बाटली उचलायची, ठीक आहे. ह्या बाटलीचं काहीतरी वजन होतं, त्या बाटलीला मी 2 मीटर पर्यंत उचलले. आता मला ही बाटली उचलण्यासाठी काहीतरी फोर्स लावावा लागला. बिना फोर्सची बाटली उचलताच येणार नाही मला. अर्थात त्याच गोष्टी सगळ्या. 20 किलो वजनाची काहीतरी बॅग आहे, ती 5 मीटर पर्यंत उचलायची, ठीक आहे. आणि तिथे मला 100% टाइम लागला. आता बाटली डायरेक्ट उचलून डायरेक्ट अशी वर एका सेकंदात आणली मी, मला वेळ लागला का? 2, 3, 4 सेकंद लागले, बरोबर. सो ते ह्या प्रकारचं गणित आहे. तिला ती बॅग उचलून वर न्यायची, ठीक आहे. आता ही बाटली जर मी सोडली तर खाली पडणार आहे. का पडणार आहे? तिला वजन आहे म्हणून नाही, ड्यू टू ग्रॅव्हिटी. आहे ना डोकं का? गेलं ग्रॅव्हिटीनुसार सगळं डोकं गेलं खाली तिकडं, ठीक आहे. इकडे बघा सगळ्यांनी, ही बाटली पडण्याचं कारण मागे सरळ सरळ याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतोय. तर 100% तुम्हा लोकांना आता काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण किती फोर्स त्या बाटलीवरती अप्लाय झाला होता, बरोबर का, किंवा त्या बॅगवरती अप्लाय झाला होता, तो फोर्स काढून घ्यायचा पहिल्यांदा. सो युअर स्टेप्स आर, स्टेप नंबर 1, तुम्हा लोकांना पहिल्यांदा याच्यामध्ये फोर्स काढावा लागतो. सो फोर्स काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे मा. क्या आहे? मा, ठीक आहे. तर फोर्ससाठी जर मा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली गोष्ट, फोर्स काढण्यासाठी लक्ष द्या सगळ्यांनी, मा एम म्हणजे काय? मास. क्या आहे? 20 आहे. आता राहिली गोष्ट ऍक्सिलरेशनची मित्रमंडळ. ते ऍक्सिलरेशन त्या बाटलीवरती अप्लाय होतो ग्रॅव्हिटेशनल वालं. तिथे जीचं मूल्य घ्यावं लागेल 9.8. ज्या ठिकाणी तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळणार नाही त्या ठिकाणी पाठ करून जायचं, तिकडे जी ची व्हॅल्यू टाकायची. क्लिअर का सगळ्यांना काय ते? हा, म्हणजे याचा अर्थ असं लक्षात ठेवायचा, जर आला नाही तर गेला उडत. काय म्हणायचं? जर आला नाही तर गेला उडत, ठीक आहे. बस एवढंच. आता आली नाही नका म्हणू, गप बसायचं तिकडे, शांत राहा, ठीक आहे. बरं, आता ऐका सगळ्यांनी, जर आला नाही तर काय? बरं, गेला उडत. म्हणजे जर ए नाही तर काय लिहायचा? जी लिहायचा. मग जी नाही तर ए असतोच. क्लिअर? साधी गोष्ट आहे, साधं सरळ. या दोघांचा गुणाकार करा आणि सांगा बे फोर्स किती आला. बोला, फोर्स फोर्स फोर्स, कमॉन. 20 आणि याला गुणायचं भाई, 0 ऍडजस्ट होऊन जाणार किती ना सांगा? 196. काय? 19.6 का 196? कमॉन डू इट. 196 काय? न्यूटन. लिहा 196 न्यूटन. तो 0 तिथे ऍडजस्ट होऊन तिथे 98 बनतो मित्रमंडळ, आणि 98 ची दुप्पट केले की 196 येतं. डन. बेसिक येते. एक झालं स्टेप 1. आता स्टेप 2 झालं. तुम्हाला काढायची शक्ती किती आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा वर्क काढावं लागेल ना, बरोबर आहे की नाही? कारण वर्क असेल तर त्या वर्कला टाइमने भागायचं, तुम्हाला शक्ती मिळते की नाही? मग तुम्ही लोकांनी पहिल्यांदा आता वर्ककडे जावं. चला वर्क, चलो कमॉन. वर्क, वर्क इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे बताओ? वर्क काम नाही केलं तर कुठे जावं लागेल? पट्टे विकायला फॅशन स्ट्रीटला जावं लागेल ना. सो एफ एस, एफ एस मध्ये एफ भेटलाय, एस भेटलाय, ठीक आहे, बरोबर आहे का? चला मग इकडे बघा सगळ्यांनी, वर्क, वर्क इज इक्वल टू, सगळ्यांचं लक्ष असू द्या प्लीज, ठीक आहे. वर्क इज इक्वल टू एफ एस. एफ ची किंमत काय सांगता जरा मला? किती? 196. आणि एस ची किंमत काय? एस ची किंमत 5. एक थोडं थांबता का जरा? ह्याला गुणलं किंवा न गुणलं तरी काय फरक नाही पडणार. शेवटी तुम्हाला परत त्याला भागावं लागणार त्या टीने, मान्य आहे का? मी टेम्पररी बेसिसला याचा गुणाकार न करता थोडासा एक जुगाड लावतोय. गुणाकार केला तरी चांगलं, नाही केला तरी पाप लागत नाही. कारण उत्तर हे नाही काढायचं, उत्तर पॉवरचं काढायचं आपल्याला, तिला शक्ती किती आहे, बरोबर की? आता याच्यामध्ये मग 3 नंबरच्या स्टेपला बी जाणार. आता बघा शेवट, स्टेप नंबर 3 साधं सिंपल आहे. चला काही नाही, आता लास्ट वाला. चला रेडी का सगळेजण? स्टेप नंबर 3 मध्ये आता मला पहिला आता फोर्स भेटलं, मग आता वर्क भेटलं. आता वर्क भेटल्यानंतर काय काढायचं? पॉवर काढायची. पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टाइम. सो पॉवर इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन टाइम जर म्हटलं, इकडे बघा सगळ्यांनी, पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम आहे. वर्कची किंमत काय? 196 गुणिले 5. याला मी गुणला असतं तरी चाललं असतं, नसतं गुणलं तरी चालतं. का ते कळेल तुम्हाला आता. 196 गुणिले 5 भागिले टी किती सांगा लवकर? 40. 5 एक 5. बोला बे, बोला ना बे. 5 40. आता 196 ला 8 ने भाग देऊन टाका, जे येईल ते येईल. चला द्या, देऊन टाका भाग, जे येईल ते येईल, काय घाबरायची गरज नाही.
8 पाडा बोला, 8चा पाडा बोला, काय असेल ते देऊन टाका बिंदास. 8 एक 8, 8 दुने 16, 16 नंतर इथे किती राहिले सांगा लवकर. 3 3 3 नंतर 36 बोला. 8 चोक 32, 32 नंतर परत राहिले 4, 40, 8 पंचे कम्प्लीट आलं 24.5 लिहून टाका ते. वॅट्स पर सेकंड वगैरे वगैरे आपण काय बोलतो ते डन झालं सगळ्यांचं. ठीक आहे, आता त्यातलं पुढचं गणित किती नंबरचं आपलं आता जे सोडलं होतं ते मी त्याच प्रकारचं 19 नंबर ना, नाही 19 नाही 19 परत करतो मी. आता काय करा माहिती आहे का, एक्झॅक्ट 20 नंबरचं करा. 20 नंबरचं गणित 20 नंबरचं गणित घ्या. बरं 20 नंबरचं गणित करण्याच्या याला आता 1 मिनिट थांबा. 20 नंबरचं गणितवाले जरा थांबा, थोडं थांबा प्लीज. एक अश्वशक्ती दिलं ना असं काहीतरी, हॉर्स पॉवर HP, अरे बराबर आहे क्या, इक्वल टू किती वॅट्स 746. हे तुम्ही इथे पॉवरचं युनिट लिहिलं का, वॅट्स असतं वॅट्स, किंवा त्याला आपण म्हणतो काय ते वर्क काढलं, वर्क म्हणजे काय ते काय असेल ते जूल पर युनिट सेकंड काय असेल ते, किंवा वॅट लिहून टाका टेन्शन नाही. आता एक अश्वशक्ती म्हणजे 700, अरे बोला ना 746 काय वॅट्स. हे तुम्हाला हिंट आहे, हिंट पुढच्या गणिताची. प्रश्न क्रमांक किती म्हटला तुम्ही, किती नंबरचा आहे, 19 आहे का 20 आहे, 20 नंबरचा ना आताचा, आता सांगितलं तो जो अश्वशक्ती मधला प्रश्न येतो. अश्वशक्तीवाला प्रश्न भेटला का 20 नंबरचा, 20 नंबरचा क्वेश्चन. आपले जे 3 फॉर्म्युले आहेत आताचे, तिन्ही फॉर्म्युले उलटे सोडावं लागतील बरं. आता कसं ते बघा, आता लक्ष द्या मित्रमंडळ. तुम्हाला फॉर्म्युला नंबर 1 सांगितला मी, फोर्स इज इक्वल टू मा, अरे करेक्ट ना. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला मी सांगितला काय तुम्हाला लोकांना, W इज इक्वल टू काय Fs. तिसरा फॉर्म्युला काय सांगितला मी, P म्हणजे पॉवर इज इक्वल टू काय W भागिले T. आताच्या गणितात तुम्हाला लोकांना प्रश्न ओळखा जरा नेमका विचारला काय, त्याने विचारले वस्तुमान किती आहे, बरोबर. तर तुम्ही लोक 1 नंबर पासून नाही सोडवू शकत, तुम्हाला उलट सोडावं लागेल गणित ते, कारण तुम्हाला लोकांना ह्या गणितामध्ये त्याने विचारलंय वस्तुमान किती आहे. आता वस्तुमान काढण्यासाठी तुम्हाला लोकांना त्वरण माहिती पाहिजे. त्वरण दिलं नसेल तर आपल्याला माहिती 9.8 घ्यायचं, बरोबर ना. आला तर नाही तर गेला, बरोबर. आणि F तुम्हाला लोकांना माहिती पाहिजे. आता या गणितामध्ये जरा व्यवस्थित सगळ्यांनी ऑब्झर्व करा. 20 नंबरचं गणित जे तुम्हाला दिलंय त्यात 0.5 अश्वशक्ती असलेला पंप किती वस्तुमानाचे पाणी 98 सेकंदात 5 मीटर उंचीवर चढवेल. याचा अर्थ असा आहे, ठीक आहे, आपली इलेक्ट्रिक मोटर वगैरे असते ना, इलेक्ट्रिक मोटर त्यावरती काहीतरी ते टाकी पाण्याची, त्या पाण्याच्या टाकीवरती समजा त्याला पाणी चढवायचं वरती, ठीक आहे. या प्रकारचं ऍप्लिकेशन बेस्ड गणित आताच आहे. ऍप्लिकेशन लावायचं आपल्याला मोटरच्या गणितामध्ये ऍप्लिकेशन बसलंय. तर ते असं आहे की बघा काय ते 0.5 हॉर्स पॉवर आहे त्याची, ठीक आहे. मला सांगा 0.5 हॉर्स पॉवर म्हणजे काय माहिती आहे का, 0.5 गुणिले किती 746, बोला किती येते करा ना. 0.5 ने गुणा ना, 5 × 30, 7 3, 5 चोक 20 आणि 3 23, वाट नाही बघायची कोणाची, ठीक आहे. 5 चोक 20 आणि 3 किती झालं 23, बरोबर का. 2 आला, 5 7 35 आणि 2 कितीला सांगा लवकर 37, 37 आणि पॉईंटच्या पुढे एक घर आहे म्हटलं, इथून एक घर घ्यायचं. उत्तर आलं 373 वॅट्स. ही आली तुमची फक्त पॉवर, एवढी पॉवर आहे आता तुमच्याकडं. लक्षात घ्या, तुम्हाला आता गणितामध्ये पॉवरचा फॉर्म्युला काय तो सांगा रे मला. पॉवरचा फॉर्म्युला काय बोला लवकर, आता सांगितलेला. पॉवर मतलब शक्ती इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम, असं दिलं होतं तुम्हाला मी. पॉवर किती सांगा, पॉवर आता काढली ना 373, इथे 373 टाकायचा. तुम्हाला वर्क किती झालंय ते तुम्हाला आता माहिती नाही, जरा ध्यानात घ्या सगळ्यांनी, ठीक आहे. भागिले टाइम माहिती आहे, टाइम किती सांगा, किती वेळेत 98 सेकंदात. 98 सेकंदात 98 असं लिहायचं. आता मला सांगा 98 इथे भागिले, इथे आलो काय तो, अबे भागिले इथे आलो काय तो गुणिले, म्हणजे त्याला मी असं म्हटलं की वर्क इज इक्वल टू, तुम्ही गुणाकार करू नका, तुम्हाला मग काय सांगितलं मी, काय ते जुगाड असतो तो 373 गुणिले 98, चुकूनही गुणाकार करू नका. आणि केला तरी नंतर भाग द्यावा लागेल, बरं. असंच ठेवा त्याला, वर्क असंच ठेवा प्लीज. तुम्हाला काही सेटिंग सांगतो मी गणित सोडवण्याच्या, पुस्तकात ते डायरेक्ट गुणाकार उत्तर बित्तर काढून देतात. मी तुम्हाला पुस्तकाचं सांगतच नाही, तुम्हाला माझ्या मित्राने सांगतोय. हे इथं जरी नेलं फक्त हुल द्यायची, मी नेलं म्हणून, पण गुणाकार नाही काय, फक्त हुलावून घ्यायची, ठीक आहे. गुणाकार करू नका बरं, ते गुणाकार केल्यावर जड जाईल तुम्हाला ते परत. मग आता ते गुणाकार केल्याच्या नंतर जे काय उत्तर येतं त्याला त्याच्यासोबत आता काय पुढे करायचं बघा. आपल्याकडं वर्क भेटलं, बरोबर आहे का. वर्कचा एक फॉर्म्युला आहे, वर्क नाही केलं तर फॅशन स्ट्रीटला जाऊन बसावं लागेल, बरोबर. मग आपला तो फॉर्म्युला स्टेप नंबर 2 आता बघा सगळ्यांनी, जर वर्क नाही केलं तर फॅशन स्ट्रीटला जाऊन बसावं लागेल, करेक्ट ना. सांगा वर्कची किंमत काय आली सांगा लवकर, वर्कची किंमत काय बोला लवकर. 373 गुणिले किती सांगा लवकर 98, करेक्ट ना, इज इक्वल टू F माहिती नाही, पण तुम्हा लोकांना आता S माहिती आहे. अरे S किती सांगा, S
एस किती आहे 5. 5 दिले ना तिकडे, काय 5 काय दिले 5 मीटर, 5 मीटर इथे 5 दिले तुम्हाला लोकांना. क्लिअर आहे का सगळ्यांना काय ते? ठीक आहे. आता वेट अँड वॉच. ठीक आहे, तुम्हाला लोकांना एक एक डायरेक्ट सांगतो मी आता, ह्या एफच्या बदली जर अजून ते वाढवण्यापेक्षा मी तुमची ते थोडा वेळ वाचवतो. कसा वाचवतो बघा सगळ्यांनी. एफ म्हणजे काय माहिती आहे का? एम ए. एफ म्हणजे काय? एम ए. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं एम ए मध्ये जर आला नाही तर काय बरं गेला, आला नाही तर काय गेला उडत, काय फरक पडत नाही. ठीक आहे, मग आता मला सांगा इथं ह्या 98 हे सगळं ठीक आहे, याला गुणूच नका तुम्ही, चुकूनही गुणू नका, सांगतो ते ऐका फक्त. इथं आला 98 इज इक्वल टू एफच्या बदली जर का मी इथं इथं बघा सगळ्यांनी, एफच्या बदली मी इथे एम ए असं लिहिलं आणि ते गुणिले 5 ठेवला, चालेल की? लय भारी होते, उलट लवकर होतं गणित. कसं लवकर होते बघा सगळ्यांनी. बरं इतकं लिहून घ्या सगळ्यांनी माझ्यासोबत. चला हे लिहा, ही स्टेप लिहा सगळ्यांनी प्लीज. वर्क 373 गुणिले 98 बरोबर एफ गुणिले 5. एस ची किंमत 5 आहे. क्लिअर? मग आता तो जो गुणिले 5 वगैरे असेल ते बाकी आता करायचं काय तुम्हाला लगेच कळेल बघा. एक स्टेप वाढवतो मुद्दा मी अजून एक. मी अजूनही याला होल्ड लावलं. पेशन्स पाहिजे माणसात, पेशन्स. 373 गुणिले 98 बरोबर मास विचारलंय काय दिलंय? बोला लवकर काय ते विचारलंय. मास काय माहिती नाही, पण तुम्हाला ऍक्सेलरेशन माहिती आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8. बघा ते फुकट 9.8 गुणिले 5. आता काय आता हायचं वाटलं आपल्याला, कारण 98 उडणार आहे. लय भारी वाटतं असं गेलं, बरोबर की नाही? मग ते 9.8 आणि हा जो 5 आहे ना, हे दोघं जण हे उचलायचे, यांना इथे आणायचं. कसं? असं. कसं? असं. इथे खाली येईल ते. मग 373 गुणिले 98 भागिले, बोला लवकर काय ते 9.8 गुणिले 5 बरोबर मास. आता बेसिक 9.8चा काय जुगाड करत बसू नका, डायरेक्ट सांगतो 9.8च्या याला 10 पट केलं तर 98 येतं. मग 9.1 इथे 1 आला आणि ते कितीला सांगा लवकर? 10 आला. मग 5 1 5 आणि ते 5 दुने 10, विषय संपला. 373 गुणिले 2 746 वॅट्स. ते वॅट्स वालं होतं, आता इथे किलोग्राम मध्ये येईल. किलोग्राम, कारण मास येते. अबे समजलं का नाही समजलं? हे बघा इथे 5 होता, 5 1 5 आणि 5 दुने किती 10. मग 373 गुणिले 2 राहील. द्या मास इज इक्वल टू 373 गुणिले 2 इज इक्वल टू 746. त्यामुळं पेशन्स खूप महत्वाचा असतो. आपण जर तिथे गुणाकार करून फटाफट सोडवायचा प्रयत्न केला असता तर आपण अजून अवघड झालं असतं ते गणित, जास्त अवघड झालं असतं ते. ठीक आहे, 746 किलोग्रॅम बिकॉज ते मास आहे. डन. आता पॉइंट बेसिक कन्सेप्ट पुढे पुढे परत फॉर्म्युला लिहा, स्टार मारा सगळ्यांनी पुन्हा एकदा. बेसिक्स आतापर्यंत जे झालं सगळं फोर्स वगैरे झालं, त्यानंतर डिस्प्लेसमेंटचं झालं, त्यानंतर पॉवरचं झालं. ठीक आहे, आता थोडं ऊर्जा बिर्जा बघू आपण जरा. ऊर्जा तुम्हाला लोकांना 2 प्रकारच्या, स्थितीज आणि कोणती बरं? गतिज. करेक्ट ना? ठीक आहे, मग आता त्या ऊर्जांचे जे काही फॉर्म्युले आहेत ते आता ऊर्जित होऊ. आता आपण बघा सगळ्यांनी, ऊर्जा. ऊर्जामध्ये नंबर 1 सगळ्यात पहिल्यांदा स्थितिज ऊर्जा. स्थितिज ऊर्जा इसका मतलब है कौन सी एनर्जी? अरे स्थितिज थांबलेली, एका ठिकाणी धरून ठेवलेली. बोला पोटेन्शियल ना. तुमच्या आतमध्ये जे धरून ठेवलं तुम्ही डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, ते तुमचं पोटेन्शियल आहे. म्हणजे तुमच्यामध्ये स्थितिज ऊर्जा आहे, पण तुम्ही वापरत नाही पेपरमध्ये. बरोबर आहे का? मग स्थितिज ऊर्जा म्हणजेच काय? दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. लिहा पोटेन्शियल एनर्जी. झालं? आता याचा फॉर्म्युला लिहून टाका. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच पीई इक्वल्स टू, आता हे डिपेंड कशावर असतं जरा एकदा ध्यानात घ्या सगळ्यांनी, खूप महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, आता समजा एक पाण्याची टाकी आहे, भली मोठी टाकी आहे पाण्याची. समजा आता ही पाण्याची टाकी आहे. ठीक आहे, ही काहीतरी जमिनीपासून काहीतरी अंतरावर आहे. ठीक आहे, आपण समजा इथे एवढी जमीन घेऊ आपण फक्त. ठीक आहे, नाही तर परत लोकांना दिसणार नाही. शोले पिक्चर मध्ये टाकी ती. ठीक आहे, इथे वरती जायला इथे कडा बिडा मस्त पैकी. हा बसंतीवाल्या गप, बसंती हंटरने मारले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, इकडे बघा सगळ्यांना. आता तू भेट रे, तू थांब जरा, हे बघून ठेवा रे, याला मारायचं नंतर. ठीक आहे, चावायचा का? चावा त्याला, बसल्या बसल्या तिकडं चावा. इथे शेजारी आपले सोटे डॉक्टर आहेत, इंजेक्शन देतील आणून, काय टेन्शन नाही. ऐका सगळ्यांनी आता इथे. तर ह्या टाकीमध्ये समजा एवढं सगळं पाणी वगैरे सगळं भरलेलं आहे. ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे. ठीक आहे, पोटेन्शियल आहे. तर समजा इथून आता याच्यामधून बघा सगळ्यांनी, इथं हाईट आपण मोजू. हाईट किती? समजा इथे हाईट म्हटलं h.
काहीतरी उंचीवरती ते पाणी आहे. क्लिअर सगळ्यांना? काय ते काहीतरी उंचीवर ते पाणी आहे आणि अर्थात हे पाणी म्हणजे पाण्याचं काहीतरी वस्तुमान आहे. काय तिथे पाण्याचं वस्तुमान आहे. एम एवढ्या किलोग्रॅमचं पाणी असं मुद्दाम म्हणलं, लिटरचं नाही, किलोग्राम, कारण वस्तुमान आहे ते. लिटरमध्ये काय मोजतो तिकडे, किलोग्राममध्ये मोजलं आपण. एवढ्या एवढ्या वस्तुमानाचं पाणी आतमध्ये, एवढ्या उंचीवरती ती टाकी आहे आणि अर्थातच काही जरी झालं तर ते पाणी इथून खालीच पडणार आहे, कारण त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो. क्लिअर सगळ्यांना? सो याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असल्यामुळं अर्थात पोटेन्शियल एनर्जी या पाण्यामध्ये किती हे काढण्यासाठी ते मास, ती हाईट आणि प्लस ती ग्रॅव्हिटी हे तिघं कारणीभूत आहेत. म्हणजेच त्याला म्हणणार आपण MgH. एक झालं स्थितीज ऊर्जा आणि दुसरं म्हणजे गतिज ऊर्जा. लाईट्स कॅमेरा ऍक्शन लाईव्ह. या गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जामध्ये त्याला म्हणा कायनेटिक एनर्जी KE. कायनेटिक एनर्जी KE लिहा मग. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv². ही डिपेंड असते, शेवटी नावच कायनेटिक आहे. कायनेटिक म्हणजे गती आहे, तर गतीवर डिपेंड असते. गती V म्हणजे वेलोसिटी, म्हणजे गती म्हणजे चाल. V फॉर वेलोसिटी, M म्हणजे वस्तुमान. डन. तर आता याच्यावरती क्वेश्चन नंबर आपला जो सिरियल नंबर चालला त्यात जरा एकदा लक्ष द्या सगळ्यांनी. एक सोपा प्रश्न घेऊ पहिल्यांदा. जो सोपा प्रश्न 19 नंबरचा आहे, की ज्यामध्ये काय एवढं काही विचार करण्याची आवश्यकता नाहीये. जरा लक्षात घ्या. 19 नंबरचा प्रश्न बघा. यात फॉर्म्युला लावायची काही गरज नाही. 19 नंबर मध्ये या. 19 नंबरचा प्रश्न सोल्युशन घ्या. काय ते बघा. 19 नंबर. रेडी. 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची, त्याला चेंडूची म्हणा बरं, ते कानामध्ये लड्डू काचा मागे पुढे झालाय. चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40% कमी होते, तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल? आता लक्षात घ्या सगळ्यांनी, वरती बघा प्लीज. ठीक आहे. एक नॉर्मल आहे, आता आपण क्रिकेट वगैरे खेळतोच, आपल्या सगळ्यांना बेसिक गोष्टी माहितीच आहेत. समजा आता लक्ष पाहिजे सगळ्यांचं वरती. आता समजा वरतून एखादा चेंडू समजा आता खाली पडला. जरा ध्यानात घ्या सगळ्यांनी. काय ते एखादा चेंडू समजा आता वरतून समजा इथून खाली असा खाली खाली पडला. ठीक आहे. आता समजा तो खाली पडल्यानंतर तो उसळी घेतो की नाही? तर तो उसळी घेतल्यानंतर पुन्हा समजा याच्या वर जाईल का रे? का? असं का झालं? असं कशामुळे झालं? त्याची एनर्जी कमी झाली. क्लिअर सगळ्यांना? काय ते जर त्याची एनर्जी कमी झालीच नाही ना मित्रमंडळ, तो टप्पे खायचं बंदच करणार नाही. इकडे बघा सगळ्यांनी, लक्ष द्या वरती स्क्रीनवरती लक्ष द्या सगळ्यांनी. जर हा चेंडू इथून खाली पडला, ठीक आहे, खाली पडल्यानंतर जर का याची एनर्जी इथे जेवढी होती, जर तेवढीच एनर्जी इथे राहिली, लक्षात घ्या, तर तो तेवढ्याच अंतरावरती उसळी गेली. एनर्जी कळली सगळ्यांना? एनर्जी डिफरन्स काय तो? जर याने काय काय उडलं इकडचं पोरांनो, या रे पकडाय, ठेवा तिकडे वरती सगळं. ते वर ठेव त्याच्यावरती. ऐका सगळ्यांनी व्यवस्थित, फिर से कन्सेप्ट सुनो सब लोग. जर हा चेंडू इथून खाली पडला, ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी, खाली पडल्यानंतर जर याची जी एनर्जी होती आधी, तेवढीच एनर्जी जर सेम याच्यामध्ये राहिली, तर तो तेवढ्याच हाईट पर्यंत परत उसळी गेली. पण याची एनर्जी 100% आता खाली पडल्यानंतर कमी होते, म्हणजे अर्थात त्याची उसळी कमी होते. अरे समजलं का? उसळी म्हणजे टप्पा कटप्पा. कळलं सगळ्यांना? काय ते त्या प्रकारचं काहीतरी. ठीक आहे. तर आता एक टप्पा आउट होईल. ठीक आहे. तर आता इथं या साईडला इथे समजा ही उसळी घेतली, अर्थातच आधीच्या पेक्षा हाईट थोडी कमी राहिली की नाही? 100% हाईट कमी झाली. तर अर्थात लक्षात घ्या, हाईट आणि एनर्जी हे दोन्ही एकमेकांना प्रोपोर्शन मध्ये असतात. उदाहरणार्थ समजा मी तुम्हाला म्हटलं आता त्या गणितामध्ये 40% जर का त्याची एनर्जी लेवल कमी होत असेल, ध्यानात घ्या सगळ्यांनी, जर 40% एनर्जी लेवल कमी होत असेल तर हाईट सुद्धा 40% कमी होत असते. क्लिअर सगळ्यांना? काय म्हटलं ते? जर त्याची एनर्जी 40% कमी होत असेल तर त्याची हाईट सुद्धा 40% कमी होणार आहे. तर 100% बघा, आता जर समजा तुम्हाला म्हटलं ही हाईट त्याची किती सांगा लवकर? 10 आहे. तर 10 जर मला सांगा एनर्जी 40% एनर्जी कमी झाली. बघा सगळ्यांनी प्लीज, आता सोपं एकदम. 40% एनर्जी म्हणजे ऊर्जा ही जर कमी झाली, कमी, तर ऊर्जा राहिली किती? 60%. काय हुशार आहे तुम्ही लोक. तुम्ही होता कुठे एवढे दिवस रे? काय केलं गावाकडं? बरं लक्षात घ्या, एकदम बरोबर आहे. जर या चेंडूची 40% एनर्जी कमी होत असेल तर 60% एनर्जी शिल्लक राहील. बरोबर आहे का? मग 60% जी एनर्जी शिल्लक राहिली, तर अर्थातच तुम्हाला जी काय नवीन हाईट किंवा नवीन जी काय उंची मिळणार आहे, ती आधीच्या उंचीच्या 60%च शिल्लक राहणार आहे. हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. आणि मग या शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला आणि 6 मीटर पर्यंत ती उसळी गेली. विषय संपला. लिहायला घ्या. म्हणजे कुठल्याही स्पेशल फॉर्म्युल्याची आवश्यकता आपल्याला लागत नाही.
डन. नेक्स्ट सिरियल नंबर, क्वेश्चन नंबर काय चाललंय आपलं? 22. चला 22 नंबरचा क्वेश्चन लिहायला घ्या, म्हणजे सोडवायला घ्या. डायरेक्टली तुम्हाला विचारलं स्थितीची ऊर्जा किती, समोर मांडलंय, किंमत भरायची उत्तर सांगायचं. फालतू गणित रे. चला डू इट. येस, किती आलं? 980. एनर्जी म्हटलं जूल मध्ये, घाबरायचं नाही. युनिट बिंदास बोलायचं. जूल म्हणायचं, ऊर्जा म्हटलं की जूल म्हणून टाकायचं. क्लिअर. पॉवर म्हटलं तर वॅट म्हणायचं बिंदास. लक्षात काय ठेवायचं, पॉवरवाली माणसं आपली वाट लावू शकतात, ठीक आहे, म्हणून भाऊंना निवडून द्या. हवा बेसिक आहे, ते सगळं बेसिक आहे, ठीक आहे. चला स्थितीची ऊर्जा काढायची आपल्याला, पोटॅशियम एनर्जी काढायची. प्रश्न क्रमांक 22 मध्ये, सध्या आपण प्रश्न 22 मध्ये पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीची ऊर्जा. थोडं मराठी मीडियमची पोरं इंग्लिश मध्ये लिहित चला, कळू द्या तुम्हाला, कारण सगळे फॉर्म्युले इंग्लिश मध्ये असतात, त्याला मराठीत लिहायला लय वेळ लागेल, ते लय वाढवू लागेल त्याला, ठीक है. आता मास, कम ऑन चलो आया मास. मास का कितना मास है उसका? 10 किलो का मास है ना, तो ये 10 किलो है गुणिले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे सर जीचं मूल्य काय सांगा लवकर. ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8. संपला विषय. चला एच, हाईट, हाईट किती? हाईट किती मीटर वरती? ते 10 मीटर उंचीवर नेलंय. बघा काय ते सरळ सरळ असं म्हटलंय, 10 किलोग्राम वस्तुमानाच्या हातोड्याला 10 मीटर उंचीवर नेले आणि वरून कुणाच्या डोक्यात फेकले. तसं नाही बरं ते नेले. तर त्यामध्ये समाविष्ट असलेली स्थितीची ऊर्जा किती? तर सरळ सरळ ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे ऊर्जा काढायची. तर सगळ्यात 10 गुणिले 9.8 म्हणजे 98, आणि परत 10 ने गुणलं म्हणजे उत्तर काय आलं? 980 जूल. अजून काय सोपं पाहिजे याच्यापेक्षा? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23. 500 ग्रॅम वस्तुमानाचा चेंडू 20 मीटर प्रति सेकंद या गतीने जात आहे, तर त्याच्यामध्ये किती गतीची ऊर्जा असेल? समोर फॉर्म्युला गतीची ऊर्जेचा, किंमत टाकायची, उत्तर काढायचं. चला डू इट. चलो बोलो फटाफट. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर मध्ये मग सरळ सरळ तुम्ही लोक आता किती नंबरचं गणित करतो आपण सांगा? ते 23 नंबरचं गणित आहे. 23 नंबर टाका. चला 23 नंबर मध्ये गतीची ऊर्जा विचारल्यामुळे आपण गतीची ऊर्जाचा फॉर्म्युला वापरणार इथं. चला कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ mv स्क्वेअर, किंमत टाकून द्या. चला एक सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला मास पाहिजे किलोग्राम मध्ये, त्याने दिले 500 ग्रॅम. चला लेकरांनो 500 ग्रॅम म्हणजे किती किलो? अर्धा किलो ना. लिहा 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो, म्हणजे 0.5 लिहिलं तरी चालतंय किंवा 1/2 लिहिलं तरी चालतंय. अरे बरोबर आहे क्या? लिखो इधर. मास इज इक्वल टू 500 ग्रॅम इज इक्वल टू अर्धा किलो, हाफ केजी. हे तर सगळ्याला जनरली माहिती असणार आहे 100%, ठीक आहे. सो 500 ग्रॅम हाफ केजी केलं, मास हाफ केजी टाकलं इथं. वेलॉसिटी किती सांगा? किती वेगाने चाललाय चेंडू? तो 20च्या स्पीडने चाललाय. इथे येईल सांगा 20 चा काय वर्ग, 20 चा वर्ग. आता थांबा, काही गडबड करू नका कुणी. इथे 1 गुणिले 1 1, बेदुने किती? 4 गुणिले 20चा वर्ग किती? 400. 400, 4 1 4, 4 1 4, 0 0. आता याचं उत्तर आलं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, चला बोलताय का? 100. काय 100 काय? जूल. 100 जूल. आता 24 नंबरचा प्रश्न थोडा फिरवलेला आहे, रिव्हर्स क्वेश्चन आहे. रिव्हर्स क्वेश्चनला आता सोडवायचं कसं बघा. रिव्हर्स क्वेश्चन मध्ये फॉर्म्युला तर आपला पोटेन्शियल एनर्जी वालाच आहे, काय नाही त्यामध्ये. बघा वाचा ते. 0.5 किलोग्राम वस्तुमानाचा ठोकळा उचलण्यासाठी, बरं मला एक सांगा, उचललं म्हणजे वर गेलं? अरे बरोबर आहे का? का फेकून मारलं? ऐका सगळ्यांनी, फेकून जर मारलं तर गतीची ऊर्जा, आणि उचललं आणि उचलून सोडलं म्हणजे काय? स्थितीची ऊर्जा. कळलं सगळ्यांना? काय ते मारामारी कळते सगळ्यांना? बरं फेकून मारलं म्हणजे काय? गतीची. घेतला दगड घातला डोक्यामध्ये म्हणजे काय? गतीची ऊर्जा होती काय त्या दगडामध्ये? म्हणून डोकं फुटलं, ठीक आहे. आणि माणसाला धरला सोडला वरून खाली म्हणजे काय? त्याच्यामध्ये स्थितीची ऊर्जा होती, ठीक आहे. आताच्या गणितामध्ये त्या वस्तूला वर उचललंय, 0.5 किलोग्राम वस्तुमानाचा ठोकळा उचलण्यासाठी 2 जूल ऊर्जा वापरली. आता उचलायला वापरली म्हणजे स्थितीची ऊर्जा, कारण उचललं म्हणजे ते उंचीवर गेलं. उंचीवर गेलं म्हणजे उंची फक्त पोटेन्शियल एनर्जी मध्ये, कायनेटिक मध्ये उंची नाहीये. मग तेवढं कळलं पाहिजे आपल्याला. फॉर्म्युला हा वाला आहे. लिहा प्रश्न क्रमांक 24, त्यामध्ये लिहा
पोटेन्शियल एनर्जी त्यांनी दिली आहे 2 जूल दिली, 2 जूल, बरोबर का? याला म्हणा ऊर्जा, ही ऊर्जा आहे 2 जूल इज इक्वल टू मास 0.5 किलोग्रामचं मास आहे. ग्रॅव्हिटेशनल जी जी किती सांगा लवकर, किती 9.8 गुणिले, ध्यानात घ्या सगळ्यांनी आता, एच सांगा, एच किती, किती उंचीवरती काढायचंय. शाबाश, आज सगळंच दिलं तर उत्तर कसलं काढायचं, मग सगळं काही देणार नाही ते लोक. चला सोडवा, डू इट. आता या दोघाला उचला, या दोघाला इकडे घेऊन या, काय टेन्शन घेऊ नका. थोडं किचकट वाटते पण तेवढं नाहीये, तुम्हाला वाटतं तेवढं. ते ऐका, हे दोन, ते दोघं जण आहेत ना 0.5 आणि 9.8, हे दोघे उचलायचे, इथे खाली लिहायचे. चला लिहा इथे 0.5 गुणिले किती सांगा लवकर, ते 9.8 इज इक्वल टू हाईट. असंच ना, सोडवा. 0.5 इकडे बघा सगळ्यांनी लेकरांनो प्लीज. आता एक काम करू शकतो आपण, 0.5 ला 5 करून घ्यायचं, 9.8 ला 98 करून घ्यायचं. क्लिअर सगळ्यांना काय ते? आणि मग त्याला व्यवस्थित तुम्ही लोक भाग द्यायचा. ठीक आहे. हा, आता या गणितामध्ये तुम्हा लोकांना ऍक्च्युअल मध्ये 9.8 ने उत्तर जे येईल ते तुमचा अंदाज येणार आहे. मग तुम्हाला 98चा पाडाबिडा बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. ठीक आहे. ऍक्च्युअली गणित टायपिंग मध्ये राहिलं, त्या लोकांनी तुम्हा लोकांना जीचं मूल्य 10 घ्या असं म्हटलंय अप्रॉक्सिमेटली. ती खरं खरं नाही बरं, अंदाजे 10 घ्या असं मीटर प्रति सेकंदाचा वर्ग मध्ये म्हटलंय. ठीक आहे. सो आपण ठीक आहे 9.8च्या बदले आपण अप्रॉक्सिमेटली राऊंड फिगर 10 घेऊन टाकू, काय ते बघू आपण उत्तर. ते तुम्हाला अंदाजे काढायचे बरं. 9.8चा पाडा बनवून बसावा लागेल तुम्हाला लोकांना, नाही तर मग. ठीक आहे. या सगळ्यांनी चला, ते 9.8च आहे ना, त्याला अंदाजे 10 घ्या असं त्या प्रश्नात पुस्तकात नमूद केलेलं आहे. ते पुस्तकातच गणित तुम्हाला दिलेलं आहे. 9.8ला 10 घ्यायचंय. मग आता तुम्ही लोकांनी आता काय करणार बघा, इथे 2 आणि 0.5 आहे, त्याला असं करा जुगाड, 20 करा 20 आणि 0.5 ला 5 करा आणि 98 ला किती घ्यायचं अंदाजे सांगा लवकर, 10 असं पुस्तकात म्हटलंय, माझ्या मनाचं नाही बरं काय. मग तुम्ही ते 9.8 ने भागत बसला तर मला काय घेणं नाही, मला ते पण भागून सांगता येतं ते कसं भागायचं ते. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही येते. मग 9.8 ला अप्रॉक्सिमेटली 10 घ्या आणि आता उत्तर सांगा मला काय येते. 5 एक 5 बोला, 5 एक 5, 5 चोक, अरे बोला की 20 इज इक्वल टू एच आणि एच इज इक्वल टू, आता आलं 4 किती 10. सो सांगा 4/10 बरोबर किती? 0.4 मीटर अंदाजे असल्या सगळ्यांनी, अंदाजे, कारण ते अंदाजे ना, कुठं खरं खरं ते. येस, अंदाजे 0.4 मीटर अंदाजे. बरं मेन्शन करा तिथे ते अंदाजे. h इक्वल्स टू 4/10 इक्वल्स टू 0.4 मीटर अंदाजे. डन. ठीक आहे. आता पाठीमागच्या एक विद्युतधारावरती एक मागे क्वेश्चन पडून गेला होता, इंटरनल रेजिस्टन्स वाला, असा काहीतरी अंतर्गत वाला. तो क्वेश्चन काय होता सगळ्यांनी? घ्या क्वेश्चन घ्या. राज्यसेवा पूर्व 2018 याच्यातला नाही बरं, आउट स्टार बाहेर करा, स्टार टाकायचा, तो राहिला मागाशी सांगायचं. स्टार राज्यसेवा पूर्व 2018. 10 ओहम रोध, 10 ओहमचा रोध म्हणजे रेजिस्टन्स दिलंय 10 ओहम. 10 ओहमचा रोध हा 12 वोल्ट 12 वोल्टच्या विद्युत घटास, याला व्ही म्हणणार ना, व्होल्टेज नाही. ठीक आहे. 12 वोल्टच्या विद्युत घटास जोडल्यास त्या रोधामधून 1.1 त्या रोधामधून 1.1 एम्पियर विद्युत धारा वाहते. 1.1 विद्युत धारा वाहते. तर त्या विद्युत घटाचा अंतर्गत रोध किती, म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स किती? त्या विद्युत घटाचा अंतर्गत रोध किती म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स किती? आता रेजिस्टन्सच्या आतमधलं इंटरनल रेजिस्टन्स बघा आता कसं काय असतं नेमकं, नवीनच काहीतरी दिसतंय ते. ठीक आहे. हे तुमच्या पुस्तकात नसून हे लुसेंट जनरल सायन्सच्या पुस्तकातला फॉर्म्युला, किंवा हा तुम्हाला लोकांना कुठे मिळतो? येस, अप्रॉक्सिमेटली 0.9 इज करेक्ट, व्हेरी गुड. हा फॉर्म्युला तुम्हाला मिळतो 11वी फिजिक्स, 11वी-12वी फिजिक्स कुठेतरी मिळून जातो. ठीक आहे. तर बेसिक जनरल सायन्सच्या पुस्तकात ते दिल्यामुळे ते चांगलंच आहे. काय म्हणजे एनसीईआरटी मध्ये तर आहेच ते. ठीक आहे. रेजिस्टन्स किती दिलंय 10, व्होल्टेज काय दिलंय 12 आणि करंट किती दिलाय
1.1. आपल्या डोक्यात पेटला रे यार, व्ही पण माहिती आहे, आर पण माहिती आहे, आय पण माहिती आहे, आता काय फॉर्म्युला वापरायचा कोणता? फॉर्म्युला शेवटी वीरवाला आपला. इकडे बघा सगळ्यांनी प्लीज, आता ते ज्यांना येत नाही त्यांनी ऐका बरं सगळ्यांनी, नवीन काहीतरी आहे. फॉर्म्युला आपला कोणता सांगा? तो वीरवाला. तो वीरवाला फॉर्म्युला आपला असा आहे, व्ही इक्वल्स टू आय आर. करेक्ट आहे का? आता गडबड अशी आहे, व्ही पण माहिती आहे, आय पण माहिती आहे, आर पण माहिती आहे. आता हे नवीन काय नेमकं इंटर रेजिस्टन्स काय? तर ते रेजिस्टन्स जे असतं ना, इंटरनल रेजिस्टन्स, ते याच्या फॉर्म्युल्याच्या आतमध्ये असतं. ते बघा कसं, ते आय कंसात आर अधिक स्मॉल आर, अँड दिस स्मॉल आर इज कॉल्ड ॲज इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे एवढी छोटीशी एक मायनर चेंजेस आयोगाने केले होते पाठीमागच्या गणितामध्ये, म्हणजे होतं ओहमच्या नियमावरतीच आधारित, पण ते लोकांना क्लिक नाही झालं. ठीक आहे, आता याच्यामध्ये किमती भरून आता हे सोडवायचंय. ठीक आहे, आता थोडं ऐका सगळ्यांनी, व्यवस्थित बघा, एकदम बेसिक आहे, काही नाही त्यामध्ये. किंमत वगैरे टाकताना जरा काळजीपूर्वक. ठीक आहे, आता 100%. आता किंमत टाकल्यानंतर फक्त सोडवायचं कसं ते बघा. व्हीची किंमत काय सांगा? व्हीची किंमत, अरे बोला ना, व्हीची किंमत काय? 12. आय नाही, आय 1.1. क्लिअर ना सगळ्यांना? त्यानंतर कॅपिटल आर किती आहे? 10. 10 अधिक काय सांगा लवकर? आर. तुम्ही काय करा, तुम्ही याला इथे नाही, इथे याला गुणू नका. गुणलं तर गडबड होईल, पण ते कॉम्प्लिकेट होत बसेल. तुम्ही हा 1.1 आहे ना, 1.1 त्याला इथे खाली घेऊन या. क्लिअर? ते कसं येईल बघा, आता सगळ्यांनी व्यवस्थित बघा. इथे जर मी असं लिहिलं, 12 भागिले 1.1 इज इक्वल टू 10 अधिक आर. का ऑब्जेक्शन आहे का कोणाला याच्यामध्ये? काहीच ऑब्जेक्शन नाही, चिल्लर पार्टी ती सगळी. ठीक आहे, ह्याच्या पुढची फक्त सिम्प्लिफिकेशन बघा. पहिले हे लिहून घ्या, पहिले हे लिहा सगळ्यांनी. चला झालं, 12 भागिले 1.1. काही नाही, साधं सरळ आहे, फक्त फॉर्म्युला. हे नवीन फॉर्म्युला 2 स्टेप झाल्या आता शिक. पहिली स्टेप म्हणजे पहिली स्टेप झाली, मी अजून त्याला भागलं पण नाही, अजून फक्त हुल दिली. हुला फक्त. कुठं भाग केला मी? अजून भाग दिला का? अजून नाही दिला भाग. तर 12/1.1 आहे. आता एका सगळ्यांनी काय करायचं, त्याला फक्त मी सरळ करून लिहितो बघा. ते सरळ करून कसं लिहितो बघा, ते 10 अधिक आर इज इक्वल टू 12/1.1. मी अजूनही काही नाही केलं, मी स्टेप परत तिथे लिहिली सेम. काही वेगळं केलं, नवीन काय केलं? नाही केलं. आता काय करायचं ऐका सगळ्यांनी, हा जो 10 आहे ना, 10 हा इथे बेरजेमध्ये, बरोबर का? हा इकडे गेलो काय होईल तो? अरे बोला ना, काय होईल? मायनस. मग त्याला असं लिहिलं मी, आर इज इक्वल टू 12/1.1 मायनस किती सांगा लवकर? 10. हा प्लस 10 तिकडे गेलो, -10 झाला. आता आर इज इक्वल टू ते 12चं 12, 1.1 ने 10 ला गुणलं. 1.1 गुणिले 10 क्रॉस करा, बोला 11 का? अरे 1.1 गुणिले 10 किती? 11 ना. मग त्याला -11/1.1. आपला आन्सर आलं आर इज इक्वल टू 1/1.1. म्हणजेच त्याला म्हणणार आपण 10/11, दॅट इज इक्वल टू 1100 1199. आणि मग ते अप्रॉक्सिमेटली वगैरे काहीतरी असेल, एवढं उत्तर लिहून टाकायचं. अंदाजे 0.9 ओहम्स इंटरनल रेजिस्टन्स. इथून पुढे पळवलं बरं, मी परत सांगतो, नका टेन्शन घेऊ. फिर से सुना भी वापस एक बार. नंबर 1 वापस ऐका, हा जो 12चा 12 फिक्स 1.1 ने त्या -10 मी गुणलं. चला 1.1 ने 10 ला गुणलं किती? 11 ना. ठीक आहे, मग ते काय लिहिलं माहिती आहे का? -11 भागिले खाली कोण राहिला? 1.1 राहिला. सो आता 12 मधून 11 गेले किती आलं सांगा लवकर? 1 आलं. भागिले किती सांगा लवकर? 1.1 फिक्स ना. आता ऐका, याला काय केलं माहिती आहे का? जुगाड केला आपला इंडियन जुगाड. काय माहिती आहे का? या आता भाग द्यायला तर येत नाही आपल्याला, कोणालाच येत नाही, आपल्या पप्पांना वगैरे कोणालाच येत नाही, आजोबाला येत नाही. मग काय करायचं? पॉईंट पुढे सरकवायचं, 1 0 वाढवायचं, बरोबर? मग आता काय करायचं? पॉईंट पुढे सरकला आणि 1 0 वाढला, म्हणजे झालं ते 10/11. हे झालं ओहम मध्ये. हे पण बरोबर आहे, पण आयोगाचा ऑप्शन पॉईंट मध्ये. मग आपण याला पॉईंट मध्ये करू शकतो, आपल्याला बेसिक आपल्यासाठी. ते कसं? इयत्ता तिसरी बघा, असं 10/11 असंच ना. मग 1100 इथे आला 10, इथे घेतला पॉईंट, 1 0 घेतला, 1199 विषय संपला. बस झालं, काय गरज नाही पुढे जायची. 0.9 आर इज इक्वल टू 0.9 ओहम्स. एखाद्याला वाटलं अजून 2-3 घरापर्यंत करायचं, बसा कर, 10 घरापर्यंत करा, मला काय करायचं? उत्तर आलं, बस झालं.